का कामोठा सेक्टर 15 मध्ये मी व्हिजिट मारली, तर तिथेची चक्क 2 कुटुंबे राहतात. इथे 5 महिन्यापूर्वी 30 ते 40 लाख रुपये खर्च करून पनवेल महानगरपालिकेने सुलभ शौचालय बांधलं होतं आणि या शौचालयामध्ये हे अशा अनधिकृत अतिक्रमण करून लोकं राहतात. मग आमचा अतिक्रमण विभाग गेला कुठेशी? मग आमचा स्वच्छतेचा विभाग नेहमी सांगतो का आम्ही त्याच्यामध्ये स्वच्छता करत असतो. मग ते गेले कुठे? मग तिथे रोज 2 टाईम पाणी टाकतात. आलं लक्षात ना? मग ते पाणी टाकणारे गेले कुठे? आणि तिसरा मुद्दा तिथे सीसी कॅमेरा सुद्धा नाही. आणि 10 दिवसापूर्वी माझ्या पनवेलमध्ये एक 10 वर्षाच्या मुलीवर आज अतिप्रसंग करण्याचा प्रसंग आलं. मग या विषयाकडे गांभीर्य महानगरपालिका घेणार का नाही घेणार? मग या आयुक्त साहेब असू द्या, या प्रशासन असू द्या, या सत्ताधारी असू द्या, हे लोकं यासाठी कोण हप्ते घेतो का? हा पडलेला मोठा शंका आहे. ते लक्ष नाही ना. आता 10 दिवसापूर्वी ही घटना. आलं लक्षात ना? आता कांबोट्याची घटना. तुम्ही माझ्या पाठी फिरा. मी तुम्हाला कलंबुलीचे आजही तुम्ही जाऊन या. सिंग हॉस्पिटलच्या समोर सर्व शौचालय फेकून दिलेले आहेत. आज 30-30, 40-40 लाख रुपये शौचालय बांधलेले आहेत. ते बाहेर फेकले आहेत. तुम्ही खारघरच्या टोलवर जाऊन बघा. आत्ता उद्घाटन फार मोठ्या चांगल्या ह्याच्याने केलं होतं. आज त्याची अवस्था बघून या तुम्ही. म्हणजे अशा आणि तिसरी गोष्ट या या स्वच्छता करण्यासाठी 5 कोटी रुपयाचं टेंडर आहे. मग ते लोकं काय ते 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 लोकं काय करतात? म्हणजे अशा पद्धतीने हे लोक महानगरपालिकेमध्ये होत असलेला भ्रष्टाचार याच्यावर मी 100% आवाज उठवत असतो आणि गेल्या स्थायी समितीमध्ये, काल झालेल्या स्थायी समितीमध्ये मी हेच विरोध केलं, की तुम्ही हे पूर्ण पाहणी करा आणि मगच त्यांना मंजुरी देत जा. ते पहा आणि जनतेने याचं मला उत्तर द्या. मी स्वतः ज्या दिवशी मी स्वतः बघतोय, पाहतोय आणि तिथं अशी व्हिजिट मारतो तरच हा विषय घेतो ना, कागदाशिवाय मी कधी विषय घेत नाही. आलं लक्षात ना? आणि हे जनतेने याचा निर्णय घ्यावा, तर जनतेचे टॅक्सचे पैसे असा दुरुपयोग होत असेल, मग जनतेने कोणाकडे पाहावे, याच्याकडे जनतेने त्याच्याबद्दल मला कमेंट्स करावा. ही बाब आमच्या निदर्शनास आली आणि खेदजनक आहे असं मी नक्कीच सांगेन. मीही त्या तिथे जाऊन व्हिजिट करणार आहे आणि अशा या गंभीर बाबी म्हणजे महिला भगिनीच्या सुरक्षिते दृष्टीने अतिशय गंभीर बाब आहे. संबंधित जे काही अधिकारी प्रभागाचे अधिकारी असतील त्यांच्यावर मी निश्चितच कडक कारवाईचे निर्देश सन्माननीय आयुक्त साहेबांना देणार आहे. अत्यंत चुकीचं आहे. त्यामुळे जे प्रभागातील अधिकारी असतील, खालच्या प्रभाग स्तरावरचे अधिकारी असतील, जे हेतू परस्पर या गोष्टींकडे दुर्लक्ष करत असतील, तर त्यांनी आता प्रशासकीय मानसिकतेमधनं बाहेर यावं एवढंच मी त्यांना सांगेन. कारण आता लोकप्रतिनिधी जागरूक झालेले आहेत. अशा अनेक गोष्टी कदाचित ज्या मी नेहमी जातो तिथे आव्हान करतो की ज्या गोष्टी आम्हाला दिसत नाहीत त्या आम्हाला तुम्ही दाखवून द्या. त्यामुळे काही लोकप्रतिनिधींच्या निदर्शनास नागरिकांनी या गोष्टी आणून दिल्या, त्याबद्दल मी नागरिकांचेही आभार मानतो. असेल कदाचित साफसफाई कर्मचारी तिथे राहत असेल, पण ते अत्यंत चुकीचे एवढं मी निश्चितच म्हणेन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.